कॉकरोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम खात्याच्या विरोधामध्ये मुंबई पोलिसांकडे एक सायबर तक्रार दाखल करण्यात आली आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरच्या ज्या हालचाली आहेत त्या अत्यंत संशयास्पद आहेत। अल्पावधीतच त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येमध्ये मोठी आणि नाट्यमय चढ उतार झालेले आहेत असा दावा देखील या तक्रारीच्या माध्यमातून करण्यात आला। वकील अरविंद सिंह यांनी मुंबई पोलिसांकडे ही लेखी तक्रार दाखल केली, तर या तक्रारीवरती देखील अभिजित दिपकेंनी उत्तर दिलंय। इंस्टाग्रामवरती 94% भारतामधले फॉलोअर्स आहेत आणि भारतामधल्या विद्यार्थ्यांना पाकिस्तानी म्हणणं हे बंद करा अशी विनंती देखील दिपकेंनी केली आहे। ह्यांच्या खात्यात उतार चढाव जास्त आहे, म्हणजे कधी 10,000 कमी होतो, कधी 50,000 कमी होतो। SMM पॅनल्स थ्रू विकत घेतलेली जी फॉलोअर्स आहेत त्यांचा हा पॅटर्न आहे की म्हणजे तुमचं कसं आहे की फॉलोअर्स एक 100-200 असं कमी होणार ना, त्यात असं नाही, त्यात डायरेक्ट 10,000 15,000 50,000 असं कमी होणार आणि दुसऱ्या दिवशी परत फिलअप होणार। आम्ही कसं याचा एक ऑडिट केलं, ऑडिटमध्ये हा सगळं आलं की भाई असं असं दिसतंय, इनॲक्युरेसी दिसते ती, तर ते इन्व्हेस्टिगेशन करून खरं आहे की खोटं हे पोलिसांचं काम ना। जेव्हा किरण रिजिजू यांनी हे ट्विट केलं होतं की कॉकरोच जनता पार्टीच्या हँडलवर सगळे पाकिस्तानचे फॉलोअर्स आहे, त्याच्यात मी ऑडियन्स डेमोग्राफिक दाखवली होती आणि ऑडियन्स ही फक्त ज्यांनी पेज सुरू केलेले त्यालाच दिसू शकते, दुसरं कोणाला नाही। त्यांच्याकडे हे आकडे कुठून येत आहे मला नाही माहिती, माझ्याकडे जे आकडे मला दाखवते आमच्या पेजवरनं 94.7% ऑफ द फॉलोअर्स आर फ्रॉम इंडिया। तर हे 94.7% इंडियन यूथ जो आहे त्यांना पाकिस्तानी का म्हणताय तुम्ही? मी आज एक प्रश्न विचारतोय, कशावर विचारतोय मी? ज्या मुलांनी आत्महत्या केली त्यांच्यासाठी प्रश्न विचारतोय मी। तुम्ही मला पाकिस्तानी म्हणताय, मी पाकिस्तानी, स्टुडंट्स पाकिस्तानी, पत्रकार पाकिस्तानी, अपोजिशन पाकिस्तानी, तर भारतीय इंडियन कोण? फक्त बीजेपीचे IT सेलवाले भारतीय आहेत का? आणि आपण सगळे पाकिस्तानी? काय लावलं या देशात तुम्ही?